नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुळ्याची चटणी। आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारामध्ये मुळा आता भरपूर असतो, म्हणून आज तुम्हाला मी दाखवणार मुळ्याची चटणी। ह्यासाठी मी इथे कटर घेतलेला आहे। तुमच्याकडे मैत्रिणींनो जर कटर नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक केली चटणी तरी चालते। तर त्यासाठी इथे बघा, मी इथे मुळा घेतलेला आहे। साधारण हा इतका मुळा घेतलेला आहे। एक छोटा कांदा, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, आणि मी गॅसवर आहे ना एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे छोटा। तुम्ही असा कच्चा घेतला तरी चालेल किंवा तेलामध्ये भाजून घेतला तरी चालेल। मी हा गॅसवर भाजून घेतलेला आहे एक छोटा टोमॅटो। त्याच्यानंतर कोथिंबीर एक मूठभर घेतलेली आहे। त्यानंतर आपली मुळ्याची जी पानं असतात ना, ती मुळ्याची पानं सुद्धा थोडीशी घालून घ्यायची याच्यामध्ये, त्याच्यामुळे चटणीला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साधारण एक छोटा चमचा चाट मसाला घ्यायचा मैत्रिणींनो। आता हा कटरला थोडा जाड बारीक असा बारीक करून घ्यायचा। तयार आहे मैत्रिणींनो आपली मुळ्याची चटणी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।